मुलांच्या अभ्यास करण्याच्या 3 पद्धतीपैकी 3 पॅटर्नपैकी तिसरी पद्धत म्हणजे कायनेस्थेटिक लर्नर. मुलांच्या अभ्यास करण्याच्या 2 पद्धती 2 पॅटर्न्स आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. आता आपण पाहूया तिसरी पद्धत, तिसरा पॅटर्न. या पॅटर्नच्या मुलांना जर कोणताही अभ्यास व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर जोपर्यंत ही मुलं प्रॅक्टिकल करून बघत नाहीत तोपर्यंत या मुलांना तो अभ्यास समजत नाही. या मुलांनी शाळेमध्ये शिकलेला पूर्ण अभ्यास व्यवस्थित बघून घ्यावा, समजून घ्यावा व नंतर परत घरी येऊन सेल्फ स्टडी करून प्रॅक्टिकल करून अभ्यास स्वतःला समजून घेणे आवश्यक आहे. तरच या मुलांना अभ्यास लक्षात राहील. आतापर्यंत अभ्यास करण्याच्या या 3 पद्धती 3 पॅटर्न्स आपण पाहिलेले आहेत व त्यासाठी ज्या दिलेल्या टिप्स आहेत त्या फॉलो करा. मुलांच्या अभ्यासामध्ये सुधारणा नक्कीच होईल व त्यांना परीक्षेत मार्क्ससुद्धा चांगले मिळतील आणि मुलांच्या यशासाठी अशाच प्रकारे ओळखा रहस्य मुलांच्या यशाचे. धन्यवाद.